नवरात्र उत्सवानिमित्त नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर प्रशासनाची नाशिक महापालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्याबरोबर आढावा बैठक तसेच पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे हा जो परिसर आहे हा पूर्णपणे वॉटरप्रूफ मंडप टाकून दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप टाकले जाणार आहेत। लाइटिंग केलेली आहे। 50 सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये बसवणार आहोत आणि परिसर अत्यंत सुशोभीकरण करून महिलांसाठी वेगळी रांग, पुरुषांसाठी वेगळी रांग आणि मंदिर प्रशासन म्हणजे आतल्या बाजूला मंदिराचं कलरिंगचं काम चालू आहे। मूर्त्यांचं पण कलर आम्ही दिलेला आहे। दागिने अत्यंत सुशोभीकरण केलेले दागिने आम्ही तिथं मंदिरात देवीला घालणार आहोत। सर्व म्हणजे यंत्रणा ही अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आम्ही केलेली आहे। तरी आमचं एक विनंती आहे की ह्या वेळेला पेड दर्शनाच्या बाबतीत आम्ही जरा अजून निर्णय फायनल घेतलेला नाही। पेड दर्शन करायचं की नाही करायचं हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। पेड दर्शन करणारा माणूस आमच्याकडे जेव्हा येतो तो फारच म्हणजे एकदमच होत असतो। तरी कृपया आम्हाला त्याच्या बाबतीत अजून पेड दर्शनच्या बाबतीत निर्णय आम्ही घेतलेला नाही। आणि नवरात्र उत्सवामध्ये सर्व पत्रकार बांधव असतील, पोलीस बांधव असतील, होमगार्ड असतील, MSCB चे कर्मचारी असतील, सर्वजण पत्रकार असतील, मीडिया असतील, या सर्वांचे आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असतं आणि नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी मी कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कालिका माता मंदिर या ठिकाणी 3 तारखेपासून जो नवरात्र उत्सव साजरा होणार आहे त्या अनुषंगाने सर्व प्रशासन तसेच कालिका माता जे ट्रस्ट आहे त्यांची आढावा बैठक घेण्यात आली। प्रत्येक प्रशासनाने आपापले प्रश्न आणि आपापल्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडाव्यात याबाबत चर्चा झाली। पोलीस प्रशासन म्हणून मला हा जो उत्सव साजरा करण्यासाठी जो सदरचा उत्सव आहे हा आनंदाने, उत्साहाने आणि कसलेही गालबोट न लागता साजरा करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्याबाबत चर्चा झाली। मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो की आपली जी ही नाशिकची ग्राम देवता आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत असतात। त्यांचा हा उत्सव आनंदाने, उत्साहाने पार पडेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। भाविक भक्तांसाठी श्री कालिका माता मंदिर 24 तास खुले राहणार आहे। श्री कालिका माता मंदिर प्रशासनाचे याही वेळी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मंदिर खुले राहणार अशी माहिती यावेळी देण्यात आली। या प्रसंगी कालिका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तसेच नाशिक महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।